नमस्कार, मी निखिल प्रभाकर राहरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, हा आपला सायन्स ऑफ मेडिटेशनचा 5वा एपिसोड आणि या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत तुमच्या शरीरावर नेमकं काय परिणाम होतो आणि मेडिटेशन खरोखर तुम्हाला बरं करू शकतं का. व्हॉट हॅपन्स टू युअर बॉडी अँड मेडिटेशन रिअली हील यू. मित्रांनो, एक स्ट्रेसफुल दिवस, कामाचं प्रेशर, फोनवर मेसेज, काहीतरी चुकीचं झाले असं आपल्या डोक्यात एक थॉट आलं, उद्या काय होणार याची चिंता, आणि तुमच्या मनात एक विचार आला, बस आता मला शांत व्हायचं आहे. मग तुम्ही काय करता? तुम्ही उठता, लगेच मेडिटेशनला बसता, डोळे बंद करता. हळूहळू काय होतं, तुम्ही लक्ष ब्रीथ कडे देता. मग काय करता, आणि काही मिनिटांनी कदाचित तुम्हाला जाणवतं की तुमचा श्वास थोडा वेगळा आहे, तुमचे खांदे थोडे, शोल्डर्स जे आहेत ते थोडे रिलॅक्स झालेले आहेत, चेहऱ्यावर तुमचे जे काही टेन्शन होतं ते टेन्शन थोड्याफार प्रमाणात कमी झालेलं आहे. मग तुम्हाला एक प्रश्न पडतो की हे माझ्या मनात होतंय की माझ्या शरीरातही खरंच काही बदल घडत आहे. आणि जर मेडिटेशन खरंच शरीरावर परिणाम होत असेल तर पुढचा प्रश्न अजून मोठा आहे मित्रांनो, काय मेडिटेशन खरंच हिलिंग करू शकतं का? आज आपण याच प्रश्नाचा शोध घेणार आहोत मित्रांनो. पण ना मिरॅकल, ना एक्झॅग्रेटेड सायन्स, ना एक्झॅग्रेटेड क्लेम्स, ना फेक सायन्स, फक्त माइंड, बॉडी आणि सायन्स. चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओच्या पार्ट 1 कडे येऊया. आपण या पार्ट मध्ये पाहणार आहोत माइंड आणि बॉडी खरंच वेगळे वेगळे आहेत का. आपण मित्रांनो बऱ्याचदा असं सहज म्हणतो की माझ्या माइंडला स्ट्रेस आहे, पण स्ट्रेस आला की फक्त माइंड मध्येच काहीतरी होतं का? नाही, तुमच्या शरीरालाही या स्ट्रेसची जाणीव व्हायला लागते मित्रांनो. काय होतं, तुमचा हार्ट रेट बदलतो, त्यानंतर तुमचे जे शोल्डर्स आहेत ते स्टिफ होतात, म्हणजे तुम्ही असं ताठ पोझिशन मध्ये येता, तुमची ब्रीदिंग बदलते, तुमचे मसल्स जे आहेत ते चेंज होतात, तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स चेंज होतात, तुमच्या पोटामध्ये कधी कधी आपल्याला असं होतं की आपण म्हणतो की माझ्या पोटात कसं तरी होतंय, मला टेन्शन आले, गुडगुडल्यासारखं होतंय, ह्या गोष्टी होतात. तुमची झोप जी आहे ती झोप प्रभावित होऊ शकते मित्रांनो. म्हणजे आपल्या माइंड मध्ये जी काही गोष्ट घडते ती प्रत्येक गोष्ट आपल्या बॉडीपर्यंत पोहोचू शकते मित्रांनो. आणि बॉडीची जी अवस्था आहे ती अवस्था आपल्या माइंडच्या एक्सपिरियन्सवर सुद्धा परिणाम करू शकते. म्हणून माइंड आणि बॉडी जे आहेत मित्रांनो, हे कम्प्लिटली सेपरेट कंपार्टमेंट्स नाही आहेत. आणि मेडिटेशनचा बॉडी सोबत जो कनेक्शन आहे तो समजून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर एका गोष्टीकडे पाहावं लागेल, आणि ती गोष्ट आहे आपला पार्ट 2, ती म्हणजे ब्रीथ, म्हणजे आपला श्वास मित्रांनो. आपण जेव्हा मेडिटेशनचा अभ्यास करतो मित्रांनो, किंवा मेडिटेशनची जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा ब्रीथ सारखा कॉमन अँकर कोणताच नाही. प्रत्येक मेडिटेशन मध्ये असं बऱ्याचदा सांगण्यात आलेलं आहे की फोकस ऑन युअर ब्रीथ. का? कारण श्वास सतत आपल्या सोबत आहे, आपण त्याच्याकडे लक्ष देऊ शकतो, आपण त्याला ऑब्झर्व करू शकतो. तसंच नाही मित्रांनो, आपण काही प्रमाणामध्ये त्याचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्नही कंट्रोल करू शकतो. म्हणजे कसं, कधी कधी आपण डीप ब्रेथ करतो, कधी कधी स्लो ब्रेथ करतो. हा जो ब्रीदिंगचा पॅटर्न आहे तो आपण कंट्रोल करत असतो मित्रांनो. जेव्हा आपण मित्रांनो, आता एखादा तुम्ही स्वतःचा अनुभव आठवा की काय, की जेव्हा तुम्ही खूप घाबरता किंवा खूप स्ट्रेस मध्ये असता तेव्हा तुमच्या ब्रीदिंगचा जो पॅटर्न आहे तो चेंज होतो का? तो कसा असतो, तो बदललेला जाणवतो का? आणि ब्रीथ म्हणजे फक्त श्वास घे आणि श्वास सोड इतकंच नाही ना मित्रांनो, तो माइंड आणि बॉडी यांच्या मधला एक प्रॅक्टिकल ब्रिज आहे. इथे फक्त आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, म्हणजे की मेडिटेशन आणि ब्रीथ वर्क म्हणजे श्वासोश्वास करणं आणि मेडिटेशन करणं हे एकच नाही. ब्रीथ वर्क मध्ये आपण स्पेसिफिक ब्रीदिंग टेक्निक्सचा वापर करू शकतो, पण मेडिटेशनचं जर आपण पाहिलं मित्रांनो तर मेडिटेशन मध्ये ब्रीथ अनेकदा अँकरच्या स्वरूपात असते. म्हणजे आपण श्वास बदलण्यासाठी बसलो आहोत असं त्याचा अर्थ होत नाही मित्रांनो. कधी कधी आपण फक्त
श्वास काय सांगतोय हे ऐकायला बसलेलो असतो, म्हणजे आपण आपलं ब्रीदिंग फक्त ऑब्झर्व करत असतो. तर चला मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओच्या थर्ड पार्ट कडे येऊयात, आणि तो थर्ड पार्ट आहे आपली नर्वस सिस्टीम. आता जर आपण पाहिलं मित्रांनो, तर हा आपला एपिसोड 5 चा मुख्य सायंटिफिक कंटेंट आहे. ऑटोमॅटिक नर्वस सिस्टीम. तर आता ऑटोमॅटिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये अनेक असे प्रोसेस आहेत मित्रांनो, जे आपण कॉन्शियसली कंट्रोल करत नाहीत. म्हणजे काय? आपला हार्ट रेट आहे, त्याच्यानंतर आपलं डायजेशन, त्याच्यानंतर आपलं ब्लड प्रेशर रेग्युलेशन, त्याच्यानंतर अरोसोल आणि इतरही काही असे ऑटोमॅटिक फंक्शन्स आहेत ज्याच्यावर आपला कंट्रोल नसतो. यामध्ये ऑटोमॅटिक नर्वस सिस्टीम जी असते ती महत्वाची भूमिका बजावत असते मित्रांनो. ब्रॉडली जर समजून घ्यायचं झालं तर आपण 2 स्टेट्सची कल्पना करू शकतो. काय? हाय अलर्ट आणि रेस्ट अँड रिकव्हरी. जर आपण हाय अलर्टचं समजून घेतलं तर एखादी स्ट्रेसफुल सिच्युएशन असेल तर स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये काय होतं मित्रांनो, आपल्या शरीराला ऍक्शन साठी तयार राहावं लागतं आणि आपला जो एरोसोल आहे तो वाढू शकतो, हार्ट रेट वाढू शकतो. तसेच आपले जे मसल्स आहेत ते स्ट्रेसफुल सिच्युएशन साठी तयार होतात. आपलं जे अटेन्शन आहे ते थ्रेट कडे जाऊ लागतं. हे वाईट हेतूने होत नाही मित्रांनो, हे समजून घ्या. आपल्या बॉडीमध्ये जो स्ट्रेस रिस्पॉन्स असतो तो स्ट्रेस रिस्पॉन्स आपला शत्रू नाहीये, तर ते जे आहे ती आपली एक अलार्म सिस्टीम आहे जी आपल्याला अलर्ट करत असते आपल्या समोर येणाऱ्या स्ट्रेससाठी. आता त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुम्ही रस्त्यावर उभे आहात आणि तुम्हाला अचानक एक गाडी येताना दिसली. तुमच्या माइंडने तुम्हाला सिग्नल दिला, तुम्ही एकदम कॉन्शियस झालात आणि अलर्ट झालात मित्रांनो. हे आपल्यासाठी आवश्यक आहे. पण जेव्हा शरीराला सतत डेंजर 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 असे सिग्नल भेटू लागतात तेव्हा मग आपण समजून घ्यायला पाहिजे की हे आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणून आपला गोल जो आहे तो असा नाही पाहिजे मित्रांनो की माझ्या शरीरात सिम्पॅथिक सिस्टीम कधीच ऍक्टिव्हेट होऊ नये. ते अशक्य आहे आणि आवश्यकही नाहीये मित्रांनो. आपला जो गोल आहे तो अधिक प्रॅक्टिकल आहे. शरीराला ऍक्टिव्हेशन मधून रिकव्हरी कडे जाण्याची जी आपली क्षमता आहे ती क्षमता आपल्या मेडिटेशनमुळे रेग्युलेट व्हायला पाहिजे. आणि ह्याच रेग्युलेशन्सचा काही प्रमाणात अभ्यासही केला गेलेला आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, आता आपण येऊयात आपल्या व्हिडिओच्या चौथ्या पार्ट कडे, जो आहे आपलं हार्ट. आता एक छोटा रिअल लाईफ एक्सपेरिमेंट घेऊयात मित्रांनो. तुम्हाला एक मेसेज येतो, नीड टू टॉक. मग काय होतं, आपले जे हार्ट आहे, आपण फक्त मेसेज वाचतो मित्रांनो, मग तो मेसेज आपल्या ब्रेन मध्ये प्रोसेस होतो. मग काय होतं, आपलं हार्ट थोडं वेगाने धडधडू लागतं. तुमचं जे लक्ष आहे ते सतत त्या मेसेज कडे जातं. आपली बॉडी टेन्स व्हायला लागते, कारण माइंडने एक मिनिंग तयार केलेला असतो. काय? की काहीतरी झालंय, आणि मग बॉडीने त्या मिनिंगला रिस्पॉन्ड केलेलं असतं मित्रांनो. आता मेडिटेशन मध्ये आपण बॉडी अवेअरनेस वाढवायला शिकत असू तर कदाचित आपल्याला हे लवकर जाणवू शकतं. काय जाणवू शकतं मित्रांनो, की माझं हार्ट बीट जे आहे ते थोडं वेगळं होत आहे, माझे शोल्डर्स टाईट आहेत, माझं ब्रीदिंग जे आहे ते चेंज झालेलं आहे. ही अवेअरनेस महत्वाची आहे मित्रांनो, कारण ज्या गोष्टीची आपल्याला जाणीव होते तिच्याशी आपल्याला रिलेशनशिप बदलण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे आपण त्या गोष्टीला कंट्रोल करण्याची शक्यता जास्त असते. मेडिटेशनच्या काही प्रॅक्टिसेस मध्ये हार्ट रेट आणि इतर कार्डिओव्हास्क्युलर ज्या मेजर्स आहेत त्याचा अभ्यास झाला आहे. याच्यामध्ये HRV म्हणजेच हार्ट रेट व्हेरिएबिलिटी चा सुद्धा मेडिटेशनशी आणि स्ट्रेस रेग्युलेशन सोबत संबंध जो आहे तो स्टडी मधून फाइंड आउट झालेला आहे मित्रांनो. पण इथे आपण असं नाही म्हणू शकत मित्रांनो की मेडिटेशन केलं, माझं HRV वाढलं म्हणजे आपण हेल्दी. बायोलॉजी इतकी सिंपल पण नाहीये मित्रांनो. कारण काय, डिफरंट पीपल्स, डिफरंट प्रॅक्टिसेस, डिफरंट कॉन्टेक्स्ट, डिफरंट रिझल्ट. म्हणजे प्रत्येक व्यक्ती अनुरूप, प्रत्येक व्यक्तीच्या प्रॉब्लेम नुसार त्याचा कॉन्टेक्स्ट आणि याचे जे रिझल्ट आहेत ते वेगळे वेगळे असू शकतात.
सायन्स आपल्याला जी आहे ना मित्रांनो ती पॉसिबिलिटी दाखवते, गॅरंटी देत नाही कोणत्याच गोष्टीची. चला मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओच्या 5व्या पार्टकडे येऊयात आणि तो पार्ट आहे कॉर्टिसॉल. आता कॉर्टिसॉल बद्दल तुम्ही बऱ्याचदा बऱ्याच रील्स मधून पाहिला असेल. सध्या कॉर्टिसॉल हा शब्द खूप व्हायरल चालू आहे मित्रांनो. कॉर्टिसॉल हा स्ट्रेस हार्मोन आहे हे तुम्ही खूपदा ऐकलं असेल मित्रांनो. पण कॉर्टिसॉल म्हणजे वाईट आहे हे असं नाहीये मित्रांनो. आपल्या शरीरासाठी कॉर्टिसॉल जे आहे ते आवश्यक असतं. तो एक स्ट्रेस रिस्पॉन्स सह अनेक फिजिओलॉजिकल प्रोसेसेस मध्ये भूमिका बजावतो मित्रांनो. म्हणजे कॉर्टिसॉल जो आहे त्याचा फक्त एवढंच काम नाही की तो फक्त एक स्ट्रेस कंट्रोल हार्मोन आहे. कॉर्टिसॉल जेव्हा आपल्या बॉडीमध्ये रिलीज होतं तेव्हा ते फक्त आपला स्ट्रेसच नाही तर आपल्या बॉडीमधील अनेक इतरही फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटीज जे आहेत ते कंट्रोल करत असते मित्रांनो. मग मेडिटेशन कॉर्टिसॉल कमी करतं का? काही स्टडीज मध्ये असं फाइंड आउट झालेलं आहे मित्रांनो की मेडिटेशन नंतर कॉर्टिसॉल किंवा स्ट्रेस रिलेटेड बायोलॉजिकल मेजर्स जे आहेत त्यामध्ये एक रिडक्शन दिसले आहेत. पण सगळ्या स्टडीज एकसारखे रिझल्ट देत नाहीत मित्रांनो. आणि म्हणून मेडिटेशन इज इक्वल टू 0 कॉर्टिसॉल आपण असं कधीही बोलणार नाही. हा सायंटिफिक क्लेम नाही. आपण असं म्हणू शकतो की मेडिटेशनमुळे काही लोकांमध्ये स्ट्रेस रिलेटेड फिजिओलॉजिकल रेग्युलेशन्सला सपोर्ट करू शकतो. पण त्याचा बायोलॉजिकल इफेक्ट जो आहे मित्रांनो प्रत्येक व्यक्तीमध्ये सारखाच असेल असं नाहीये. लक्षात ठेवा मित्रांनो, हे खूप महत्वाचं आहे. कारण सायन्स म्हणजे काहीतरी काम करतं एवढंच नाहीये. सायन्स विचारतं की जेव्हा तुम्ही हे आउटपुट देताय हे किती लोकांमध्ये आले, किती वेळ होते, त्याच्यानंतर हे कशामुळे आले आणि याचा एव्हिडन्स किती स्ट्रॉंग आहे. चला मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओच्या पार्ट 6 कडे येऊया. आता येतो हिलिंगचा प्रश्न. आता आपण त्या प्रश्नाकडे येतो त्यासाठी तुम्ही कदाचित हा पूर्ण एपिसोड पाहतात मित्रांनो. मेडिटेशन खरंच हिलिंग करू शकतं का? पण आधी एक प्रश्न, हिलिंग म्हणजे नेमकं काय मित्रांनो? हिलिंग आणि क्युअर हे सेम शब्द नाहीयेत. हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे. क्युअर म्हणजे एखाद्या डिसीज मध्ये किंवा मेडिकल कंडिशनवर ट्रीटमेंटद्वारे त्याचा अंत करणं किंवा त्याच्यावर नियंत्रण मिळवणं. पण हिलिंग हा शब्द अनेकदा ब्रॉडर सेन्स मध्ये वापरला जातो. हिलिंग म्हणजे रिकव्हरी, कोपिंग, वेल बिईंग, मेंटल बॅलन्स, त्याच्यानंतर फंक्शनल इम्प्रूव्हमेंट, बॉडी माइंड ऍप्लिकेशन्स. म्हणून जेव्हा कोणी म्हणतं मेडिटेशन हिल्स तेव्हा लगेच विचारायला हवं, व्हॉट एक्झॅक्टली बीइंग हील्ड? तर मित्रांनो, चला आता आपण येऊया आपल्या व्हिडिओच्या पार्ट 7 कडे, ज्याच्यामध्ये आपण समजून घेणार आहोत मेडिटेशन म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट आहे का. समजा एखाद्या व्यक्तीला सिरियस मेडिकल कंडिशन आहे आणि जर त्याला कोणी म्हणलं मेडिटेशन घेऊ नकोस म्हणजे तू औषध गोळ्या घेऊ नकोस, तू मेडिटेशन कर, सगळं काही बरोबर होईल. हा एक डेंजरस मेसेज आहे मित्रांनो. हा अत्यंत चुकीचा मेसेज आहे. मेडिटेशन मेडिकल ट्रीटमेंटच्या रिप्लेसमेंट नाहीये हे आपण समजून घेतलं पाहिजे. मेडिटेशन ही वेगळी गोष्ट आहे आणि मेडिकल ट्रीटमेंट जी आहे ही एक वेगळी गोष्ट आहे. डॉक्टरची गरज असेल तर डॉक्टर, आणि जर मेडिटेशनची गरज असेल तरच मेडिटेशन. अप्रोप्रिएट मेडिकल ट्रीटमेंट थेरपीची गरज असेल तर थेरपी आणि मेडिटेशन तो काही परिस्थितीमध्ये मित्रांनो कॉम्प्लिमेंटरी प्रॅक्टिस असू शकतो. म्हणजे ट्रीटमेंटच्या जागी नाही. तुम्हाला ट्रीटमेंट तर घ्यावीच लागेल, पण तुम्ही एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून किंवा त्याला एक ऍड ऑन म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये मेडिटेशन करू शकता. त्याच्याने तुम्हाला हील व्हायला किंवा रिकव्हर व्हायला वेळ कमी लागेल आणि तुमचा जो स्ट्रेस आहे त्यामधून तुम्ही लवकर रिकव्हर व्हा. ट्रीटमेंट सोबत सपोर्ट म्हणून मेडिटेशन हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. कारण मेडिटेशनची जी व्हॅल्यू आहे ती कमी होत नाही, उलट आपण त्याला योग्य जागेवर ठेवतो. पण जर तुम्ही मेडिटेशनला ट्रीटमेंटची रिप्लेसमेंट म्हणून पाहत असाल तर हे चुकीचं आहे. मग मित्रांनो, आपण आता आपल्या व्हिडिओच्या 8व्या पार्ट कडे आलो आहोत, ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत मग मेडिटेशन हिलिंग मध्ये नेमकं मदत कुठे करतं. आता डिसीजची आपल्याला मोठी लिस्ट करण्याची गरज नाहीये मित्रांनो. आपण काही ब्रॉड एरियाज पाहूयात, जसं की स्ट्रेस, माइंड आणि बॉडीची स्ट्रेस रिस्पॉन्स समजून घेण्यामध्ये
मेडिटेशन उपयोगी ठरू शकतो. म्हणजे जेव्हा आपल्या बॉडीची जी स्ट्रेस रिस्पॉन्स सिस्टीम आहे ती कशी वर्क करते हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल त्यावर मेडिटेशन उपयोगी ठरू शकतं. स्लीप माइंड हायपर रिॲक्टिव्ह असेल तर रिलॅक्सेशन आणि प्रेझेंट मोमेंट अवेअरनेस, काही लोकांना स्लीप रिलेटेड डिफिकल्टीज मध्ये मेडिटेशन सपोर्ट करू शकतं. पेन मेडिटेशन पेनचा एक्झिस्टन्स मॅजिकली डिलीट करत नाही, पण तो जो पेन आहे तो पेन बेअर करण्याची आपल्याला कॅपॅबिलिटी देतं. आपली जी पेन बेअर करण्याची क्षमता आहे ते वाढवायला मदत करतं मित्रांनो. पेनचा अनुभव, अटेन्शन, इमोशनल रिस्पॉन्स यांच्याशी त्याचा संबंध अभ्यासला गेलेला आहे. इमोशनल वेलबिंग म्हणजे स्वतःच्या थॉट्स आणि इमोशन्स कडे ऑब्झर्व करण्याची क्षमता डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि इथे पुन्हा सपोर्ट मित्रांनो, सपोर्ट, नॉट मॅजिक, नॉट रिप्लेसमेंट, नॉट गॅरंटी, हे आपण समजून घेतलं पाहिजे. द मिथ मित्रांनो, आता हा आपल्या व्हिडिओचा 9वा पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण एक मिथ ब्रेक करणार आहोत. काय? आता एक स्टेटमेंट, मेडिटेशन कॅन हील एव्हरीथिंग. ऐकायला सुंदर, पण जर सायंटिफिकली पाहिलं तर नो. मेडिटेशनचे काही हेल्थ आउटकम्स, पोटेन्शियल बेनिफिट्स असू शकतात मित्रांनो, पण सगळे डिसीज क्युअर होतील, सगळ्या फिजिकल प्रॉब्लेम्स डिसअपिअर होतील, फक्त मेडिटेशनने शरीर कम्प्लिटली हील होईल, हे क्लेम सायन्स सपोर्ट करत नाही मित्रांनो. आणि म्हणून मेडिटेशनला कमीही लेखू नका, पण मित्रांनो त्याला देवही बनवू नका. मेडिटेशन इज अ ॲड ऑन टू द मेडिकल सायन्स. इट इज ऑल्सो अ सायन्स ऑफ हिलिंग. इट इज नॉट द सायन्स ऑफ क्युअर. हे आपण समजून घेतलं पाहिजे. चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओच्या पार्ट 10 कडे आलेलो आहोत, माइंड बॉडी अवेअरनेस. आता पूर्ण कॉन्सेप्ट जी आहे मित्रांनो ती आपण एका एक्झाम्पलने समजून घेऊया. समजा उद्या तुम्हाला एक इम्पॉर्टंट प्रेझेंटेशन आहे आणि तुमच्या माइंडमध्ये थॉट आला की काहीतरी गडबड होणार आहे, काहीतरी चुकीचं होईल. थॉट मधून एक फिअर आला. ह्या फिअर मधून काय झालं मित्रांनो, तुमची बॉडी टेन्स झाली, तुमची ब्रीथिंग बदलली, तुमचा हार्ट रेट चेंज झाला. मग तुम्ही काय केलं की तुम्ही मेडिटेशनला बसला आणि मला हे सगळं बंद करायचं आहे म्हणून तुम्ही मेडिटेशन करायला लागला. पण कदाचित मित्रांनो हे लगेच बंद होणार नाही. पण तुम्ही दुसरे काय करू शकता? हे बंद होणार नाही, पण तुम्ही दुसरं काय करू शकता मित्रांनो? तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही ऑब्झर्व करू शकता. मी अँशियस आहे, माझं ब्रीथिंग बदलतंय, माझे शोल्डर्स टाईट आहेत, माझ्या माइंडमध्ये काहीतरी थॉट्स येत आहेत, माझ्या माइंडमध्ये थॉट्स चालू आहेत. आणि मग अवेअरनेस. इमोशन्स जे आहेत मित्रांनो ते पूर्णपणे गायब नाही होणार, पण तुम्ही त्या इमोशन्स मध्ये पूर्णपणे हरण्याऐवजी त्याला पाहू शकता आणि कदाचित रिॲक्शन आणि रिस्पॉन्स मध्ये थोडी जागा तयार होऊ शकते. आणि हीच मेडिटेशनची खरी प्रॅक्टिकल पॉवर आहे मित्रांनो. तर मित्रांनो चला आता आपण एक 60 सेकंदाचा बॉडी अवेअरनेस एक्सपेरिमेंट पाहूयात. हा आपल्या व्हिडिओचा 11वा पार्ट आहे मित्रांनो. आता आपण एक छोटा एक्सपेरिमेंट करूया. तुम्हाला जर डोळे बंद करायचे असतील तर तुम्ही डोळे बंद करू शकता मित्रांनो. तुम्ही आहे तिथेच आहात, तुम्हाला कुठेही जाण्याची किंवा हलण्याची गरज नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला काहीही चेंज करायचं नाहीये मित्रांनो. तुम्ही आहात त्याच पोझिशन मध्ये तुम्हाला बसायचं आहे, फक्त ऑब्झर्व करायचं आहे. पहिलं म्हणजे काय, तुमचा ब्रेथ तो फास्ट आहे, स्लो आहे, तो डीप आहे की शॅलो आहे, फक्त नोटीस करायचं आहे. दुसरं, तुमचे शोल्डर्स ते रिलॅक्स्ड आहेत की अननोविंगली टेन्स आहेत हे नोटीस करा. तिसरं म्हणजे तुमचं फेस, तुमचा जो जॉ आहे तो टाईट आहे, तुमचं फोरहेड आहे ते टेन्स आहे का, कुठे हेवीनेस आहे का, कुठे लाईटनेस आहे का, किंवा काहीही नाहीये. पूर्ण म्हणजे तुमचं. आणि पार्ट 4 म्हणजे तुमची बॉडी मित्रांनो. आता बॉडीमध्ये तुम्हाला कुठे डिस्कम्फर्ट जाणवतंय का, तुम्हाला कोणत्या बॉडी पार्ट मध्ये काही हेवीनेस जाणवतंय का, तुम्हाला तुमच्या कोणत्या बॉडी पार्ट मध्ये लाईटनेस, रिलॅक्सेशन जाणवतंय का, त्या गोष्टी फक्त ऑब्झर्व करायच्या आहेत मित्रांनो. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही तुमच्या बॉडीला बदललं नाही, तुम्ही फक्त लक्ष दिले तुमच्या बॉडीकडे. आणि हेच बॉडी अवेअरनेसची जी आहे ती फर्स्ट स्टेप आहे मित्रांनो. काय झालं, जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडीकडे लक्ष द्यायला लागता मित्रांनो, तेव्हा तुम्ही तुमच्या बॉडी बद्दल सगळं होता
तुम्हाला तुमच्या बॉडीबद्दल समजून घ्यायला वेळ मिळतो आणि त्यातून मग तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये होणारे छोटे छोटे चेंजेस हे लक्षात येतात आणि त्यावर आपण वर्क करू शकतो आणि ते सुधारू शकतो. तर मित्रांनो, चला आपण आपल्या व्हिडिओच्या पार्ट 12 कडे येऊया. या पार्ट मध्ये आपण पाहणार आहोत मग मेडिटेशनचा बॉडीवर रिझल्ट काय. चला मित्रांनो, आता आपण आपल्या पूर्ण व्हिडिओचा एक सायंटिफिक समरी घेऊया. मेडिटेशन दरम्यान काही लोकांमध्ये ब्रीदिंग मध्ये बदल होऊ शकतो, एरोसॉल आणि रिलॅक्शन रिलेटेड पॅटर्न मध्ये बदल होऊ शकतो, हार्ट रेट किंवा कार्डिओ व्हस्क्युलर जे मेजर्स आहेत त्याच्यामध्येही बदल दिसू शकतो, स्ट्रेस रिलेटेड जे बायोलॉजिकल मेजर्स आहेत त्याच्यामध्येही बदल दिसू शकतो. मित्रांनो, स्लीप वेलबिंग सारख्या आउटकम्सवरही त्याचा स्टडी अभ्यासला गेलेला आहे. यापैकी कोणतीही युनिव्हर्सल गॅरंटी नाही मित्रांनो, हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मेडिटेशनला एक बायोलॉजिकल मॅजिक बटन असं आपण कधीच समजलं नाही पाहिजे. चला मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओच्या पार्ट 13 कडे आलेलो आहोत. याच्यामध्ये आपण पाहणार आहोत मग हिलिंगचा खरा अर्थ काय. कदाचित हिलिंग म्हणजे समस्या पूर्णपणे नाहीशी होणे असं नाहीये मित्रांनो. कधी कधी हिलिंग म्हणजे माझ्या स्ट्रेसला मी ओळखायला शिकलो, बॉडी सायन्स कडे लक्ष द्यायला शिकलो, इमोशन्स आली तर लगेच रिएक्शन न करण्याची माझी क्षमता ग्रो झाली, मी त्याच्यावर वर्क केलं, ती माझी क्षमता वाढली, माझं जे स्लीप रुटीन आहे ते नीट झालं, माझ्या पेन्स कडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला, तो अनुभव माझा बदलला. कधी कधी जर आपण पाहिलं तर मेडिटेशनचा असा अर्थ होतो मित्रांनो की मी शांतही झालेलो आहे. हे सगळे डिसीज क्युअर असल्याचा दावा नाही आहेत मित्रांनो, पण वेलबिंग आणि रिकव्हरीच्या ब्रॉडर सेन्स मध्ये याचा अर्थ आपल्याला दिसू शकतो. चला मित्रांनो, आता आपण आपल्या पार्ट 14 कडे येत आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की ह्या व्हिडिओमधून आपण काय समजून घेतलेलं आहे किंवा ह्या व्हिडिओमधून आपल्याला काय रिअलाइज झालेलं आहे. आपण मेडिटेशनला माइंड शांत करण्याचं टूल समजतो मित्रांनो, पण कदाचित पिक्चर जर आपण पाहिला तर हा पिक्चर जरा थोडा मोठा आहे. माइंड, बॉडी, थॉट्स आणि इमोशन्स बॉडीवर परिणाम करू शकतात मित्रांनो, आणि बॉडी जी आहे ती माइंड बॉडीची अवस्था पुन्हा आपल्या मेंटल एक्सपिरियन्सेसला चेंज करू शकते, त्यावर परिणाम करू शकते. मेडिटेशन या दोघांच्या मधला अवेअरनेस असू शकतो मित्रांनो. म्हणजे मेडिटेशन जर आपण म्हणलं तर आपला माइंड आणि आपलं जे बॉडी आहे या दोघांमधला मेडिटेशन जो आहे तो एक अवेअरनेस आहे, एक कनेक्टिंग ब्रिज आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून थॉट आला, इमोशन आली, बॉडी रिस्पॉन्ड झाली आणि मग अवेअरनेस. यामुळे आपण आपल्या अनुभवाकडे थोड्या वेगळ्या पद्धतीने पाहू शकतो. ऍट द एंड मित्रांनो, कदाचित तुम्ही मेडिटेशनला बसता मन शांत करण्यासाठी, पण काही वेळाने तुम्हाला असं जाणवतं की तुमचा श्वास काय जाणवतोय, बॉडी कुठे टेन्स आहे, इमोशन कुठे तयार होते, स्ट्रेस बॉडीमध्ये कुठे नक्की जाणवतो, आणि मग तुम्हाला एक गोष्ट समजायला लागते, तुमचं शरीर जे आहे मित्रांनो ते तुमच्या विरोधात काम करत नाही, ते सतत तुम्हाला काहीतरी सांगत असतं. फक्त मेडिटेशनमुळे आपल्याला ही जी गोष्टी आहेत ह्या समजून यायला आणि ह्या जाणून यायला सुरुवात होते मित्रांनो. आपण ते ऐकायला थांबत नाही, आणि म्हणून कदाचित मेडिटेशनचा पहिला हिलिंग इफेक्ट हा डिसीज क्युअर करणे हा नाहीये मित्रांनो. कदाचित तो आपल्या शरीराची ऐकण्याची क्षमता परत मिळवणं असू शकतो. पण सायन्स एक गोष्ट शिकवते, होप ठेवा, प्रॅक्टिस करा, पण क्लेम्स जेव्हा येतील त्या क्लेम्सवर प्रश्न विचारा. मेडिटेशनला मिरॅकल बनवू नका आणि त्याला मिनिंगलेसही समजू नका, त्याला योग्य जागा द्या आणि माइंड आणि बॉडीच्या कनेक्शन मध्ये, आणि कदाचित इथूनच आपल्या शरीराची जी हिलिंग आहे मित्रांनो ती सुरू होते. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल लाईफ रिअल रिसर्च. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा मित्रांनो. थँक्यू मित्रांनो. दिस इज इट फॉर टुडे.